सांगलीतल्या एकाही आमदाराला मंत्रिपद मिळणार नाही, जयंत पाटलांचं नाव न घेता मुख्यमंत्री फडणवीसांचं सूचक वक्तव्य. मुंबई महानगरपालिका निवडणुकीची भाजपाकडून तयारी, मुंबईत जाहीरनामा समिती जाहीर, समितीमध्ये 11 जणांचा समावेश. इंदापूरसाठी भरत शहा परिवाराचं मोठं योगदान, कोणाला जे जमलं नाही ते भरत शहा यांनी करून दाखवलं, अजित पवारांकडून शहा यांच्या कामाचं कौतुक. पुसद नगर परिषदेच्या निवडणुकीत चौरंगी लढतीची शक्यता, राज्यमंत्री इंद्रनील नाईकांची प्रतिष्ठा पणाला. तुम्ही 2 तारखेला आमची काळजी घ्या, पुढील 5 वर्ष आम्ही तुमची काळजी घेऊ, मुख्यमंत्री फडणवीसांचं सांगोलाकरांना आश्वासन. डोंबिवलीत भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने, गणेश घाट आणि रागाई मंदिर प्रवेशद्वार उद्घाटनापूर्वी राडा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली नारायण राणेंची भेट, उदय सामंत, रितेश राणेही उपस्थित, एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष. बारामती नगर परिषदेची निवडणूक लांबणीवर, 2 डिसेंबरऐवजी 20 डिसेंबरला होणार मतदान, उमेदवारांच्या विरोधात दाखल करण्यात आली होती याचिका. रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर शिंदेंचं प्रत्युत्तर, ज्याच्या मागे महिला असतात त्याचा नंबर पहिला, लाखो महिला भगिनी माझ्या पाठीशी, शिंदेंचं विधान. मुंबईचा महापौर हिंदू होणार असं भाजपावाले म्हणतात, आम्ही केलेला मराठी महापौर हिंदू नव्हता का, उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल. कचरा करणाऱ्या माणसांना तुम्ही निवडून देता, एकदा स्वच्छ करणाऱ्या माणसाला निवडून द्या, बीडमध्ये 2 क्षीरसागरांवर अजित पवारांचा निशाणा. राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही, आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून तुम्ही हे चांगले दिवस पाहताय, मंत्री भरत गोगावलेंचं सुनील तटकरेंना प्रत्युत्तर. दिवसा भाजपाचा प्रचार, आतून स्वाभिमानी पक्षाचा, बच्चू कडू यांची राणा दाम्पत्यावर टीका. ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवकाच्या आमसभेत वाद, रजिस्टरमध्ये माहिती भरण्यावरून ग्रामसेवक आणि सदस्यांमध्ये वाद, ग्रामसेवकाची गाडीनं सदस्यांना फरफटत नेलं. अहिल्यानगरमध्ये निवडणुका पुढे ढकलल्या, 12 पैकी 4 नगर परिषद निवडणुका पुढे ढकलल्या, कोपरगाव, देवळाली, नेवासा आणि पाथर्डीचा समावेश. गोंदियातील 3 वॉर्डच्या निवडणुका स्थगित, वॉर्ड 3, 6 आणि 11 मधील निवडणुका स्थगित. नाशिकच्या तपोवनमध्ये पुन्हा आंदोलन, साधुग्राममधील झाडं टिकवण्यासाठी हिंदू महासभा मैदानात, ठाकरे गटही आंदोलनात सहभागी. छत्तीसगडमधील 37 माओवाद्यांचं आत्मसमर्पण केलेल्या 27 जणांवर होता 65 लाखांचा इनाम. दंतेवाड्यात पुन्हा मारेगम उपक्रमाचा मोठा प्रभाव. अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवारांचा विवाह सोहळा थाटामाटात संपन्न, काकी सुप्रिया सुळेंनी वरातीतल्या गाण्यावर धरला ठेका.